आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातच्या जादूमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजची रेसिपी आहे ग्रीन पॉपलेट कढी. आपण घेतलेल्या साहित्याचे अचूक प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही नक्की चेक करा. आपण इथे 2 पॉपलेट घेतली. चला आता आपण पॉपलेट साफ करूया. पापलेट मस्तपैकी कट करून त्याच्या पोटातली सगळी घाण काढून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ पाण्यात 4-5 पाण्यात आपल्याला धुवायची आहेत. आणि जर पापलेट कट करायला जमत नसेल तर तुम्ही कोळणीकडून सुद्धा करून घेऊ शकता. चला आता आपण आलं लसणाची दरदरीत पेस्ट करूया. चला आता आपण त्याच भांड्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर आणि मिरच्या या घालून थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे मस्तपैकी बारीक वाटून घेणार आहोत. चला लगडीत आता आपण तेल घालूया. मावऱ्याचं आंबट बोललो ना तर तेल जरा बरं घालायचं, म्हणजे आंबट पण कसं आपलं चमचमीत होतं. दरदरीत वाटलेलं आलं लसूण आता यामध्ये घालूया आणि चांगला लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घेऊया. यात घालूया कढीपत्त्याची पाने आणि टोमॅटो. लसूण आपला लाल झाला की यामध्ये आपण घालूया हिरवं वाटण आणि चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. आपल्या वाटणाला चांगलंच तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये घालूया मसाले. सर्वप्रथम घालतोय आपला गरम मसाला, त्यानंतर घालतोय धना पावडर, थोडी हळद, सोबत घालतोय हिंग, त्यानंतर आपण यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून झालं की आपण यामध्ये चिंच घालत आहोत. चिंचेच्या जागी तुम्ही कोकम कोणताही आमसूळ वापरू शकता. आता हा मसाला या वाटणामध्ये चांगला परतवून घेऊया. या मसाल्यामध्ये घालूया पापलेटच्या तुकड्या. हिरव्या वाटणामध्ये चांगल्या परतवून घेऊया. नंतर यामध्ये घालूया आपण 1 ग्लास भरून पाणी. तुम्हाला जशी क्वांटिटी आमटाची हवी असेल त्याप्रमाणे पाण्यात कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर आज मंद करून झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं चांगलं हे रसात शिजवून घेऊया. अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने आपण हा पापलेटचा रस्सा तयार केलेला आहे. प्रत्येक वेळेला आपण आगरी मसाला वापरतो, पण यावेळेला पहिल्यांदाच आपण ग्रीन मसाल्यामध्ये हा रस्सा तयार केलेला आहे. असा गरमागरम पापलेटच्या रश्श्यासोबत गरमागरम भाकरी किंवा भात त्यासोबत छान ताव मारू शकता. कधीतरी अशा प्रकारे आंबट करून तर बघा, तुम्हाला आवडणार याची आम्हाला खात्री आहे.
व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा फॉलो करायला विसरू नका. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा.